रोहितजी पवार, आमचे दुसरे सहकारी सुनीलजी भुसारा, चंद्रकांतजी दानवे, सुनील गव्हाणे, संजय वागचोरे, त्याचबरोबर किशोर पाटील, पांडुरंग तांगडे पाटील, वाजाभाई, विश्वजित चव्हाण, आशिष पवार, द्वारकाभाऊ पाथरीकर, विनाताई खरे, छायाताई धंगडे, मुस्ताकबाई अहमद, हरिचंद्र लगाने पाटील, विलासबापू चव्हाण, मेघराजताई पाटील, बबलूबाई चौधरी, सलीम शेख, अतुल गावंडे, प्रशांत जगताप, सुशील बोरडे, भूषण तांबे, दर्शिताई कुदळे, सर्व व्यासपीठावरवाले मान्यवर, याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांनो, मी आपल्या पहिला सर्वांचं स्वागत करतो. आदरणीय पवारसाहेब, जयंत पाटील, सुप्रियाताई यांनी सर्व माझ्या नेत्यांनी राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली. सरचिटणीस म्हणून रोहितजी पवार यांना नियुक्त केलं आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये संघटना बांधण्याच्या संदर्भातली बैठक घेण्याच्या संदर्भातले निर्णय घेतले. आज संभाजीनगरमध्ये आम्ही आलेलो आहे. ज्या संभाजीनगरचं नाव राज्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परिवर्तन करण्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जे कधी झुकले नाही, लढले, त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा भक्कम बालेकिल्ला उभा करण्याचा संकल्प आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सोडण्यासाठी आपण बैठक घेतलेली आहे. प्रथमतः अध्यक्षांचा मनापासून धन्यवाद मानेल, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा धन्यवाद मानेल. मी अनेक बैठका करतो, पण तांगडे पाटील, तुमच्या असलेल्या बैठकीमध्ये जे नियमितपणा होता तो आता विशेष उल्लेख करतो. अपेक्षा काही नाही, परंतु पक्षासाठी मी योगदान दिलं पाहिजे ही कार्यकर्त्याची टीम तयार करून व्यवस्थितपणे तुम्ही बैठक घेतली, याचा गौरव मुद्दा मी या बैठकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचा करतो. बैठकीतले निर्णय आपल्याला सांगतो. खरं म्हटलं तर मी आज अनेक कार्यकर्ते आपल्या ताकदीने आलेले आहेत. विशेषतः माझ्याकडे या बैठकीला तरुण आणि विद्यार्थी फार मोठ्या संख्येने आले. जो कार्यकर्ता धडपडतो त्याचा उल्लेख होणं गरजेचं आहे, त्याला हुरूप येतो. त्यामध्ये सुमेध गायकवाड असेल, भूषण तांबे असेल, सुशील बोर्डे असेल, आनंद मगरे असेल, शाहरुख शेख असेल, त्याचबरोबर देशमुख असतील. या सर्व मंडळीने आपल्या पद्धतीने कार्यकर्ते घेऊन आले आणि हे कार्यकर्ते घेऊन येत असताना त्यांच्यामध्ये उत्साह होता. काही लोक सांगायला लागले की पक्ष संपला, पण तरुण पिढीतले कार्यकर्ते माझ्या विद्यार्थी संघटनेपासून युवक संघटनेचे जे उपस्थित झालेले आहेत, हा पक्ष संपला नाही तर नवीन तरुणाच्या माध्यमातून उभा करेल अशा प्रकारचा संकेत या माझ्या इथल्या असलेल्या कार्यकर्त्यांनी युवा वर्गाने दाखवलेला आहे. तर मगाशी म्हणताना काही लोक बोललेल्या घोषणा देऊ नका, आता आपल्याला एवढंच करायचंय. आणि घोषणा दिल्याशिवाय वातावरण निर्मिती होत नसते. आणि या बैठकीच्या निमित्ताने काही पक्षप्रवेश होतील. मी कालपासून वैजापूर, गंगापूर पासून बैठका घेत आलेलो आहे. लोकांच्या भावना, लोकांच्या अपेक्षा, नेते मंडळींच्या सर्व अपेक्षा मी जाणून करून घेतलेल्या आहेत. काही गोष्टी खुलासा करणं गरजेचं आहे. मला वाटतं
की पहिल्या प्रथम पक्ष मजबूत करण्याच्या बाबतीत मला निर्णय ज्या सूचना अध्यक्ष आपल्याला आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना केल्या त्याप्रमाणे सुरू करा. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. अनेक लोकांनी सांगितलं की अनेक मतदारसंघामध्ये आपल्याला नेताच नाही. माझं आजही मत आहे की सामान्य कार्यकर्ता उभा करून त्याला नेता करण्याची ताकद शरद पवारांची आणि त्यांच्या पक्षाची आहे. असे कार्यकर्ते निवडा की ते लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची आपली प्रतिमा निर्माण करतील. आणि निवडणुकीला तिकीट देत असताना नेत्यांना द्यावे असं काय? एखाद्या नगरपालिकेच्या वार्डामध्ये विद्यार्थ्याचा एखादा कार्यकर्ता उभा करा, आमच्या महिला भगिनीचा एखादा कार्यकर्ता उभा करा, युवकांचा एखादा कार्यकर्ता उभा करा. पडला तरी चालेल, तो पक्षासाठी लढतो म्हणून त्याला उभा करण्याचा निर्णय आपण घेऊया. कदाचित लोकांमध्ये चमत्कार असा होईल, अरे हा युवक उभा राहिलेला आहे, एक वेळ ह्याला मत देऊ बघू. मला वाटतं तशा पद्धतीचं नियोजन करताना पक्ष संघटना म्हणून जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो आघाडी म्हणून आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे. उद्यापासून ही बैठक संपल्यानंतर या जिल्ह्यातल्या असलेल्या आपल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची, अध्यक्षांची तुम्ही बोलण्याची सुरुवात करा. त्यांची इच्छा असेल तर महाविकास आघाडी म्हणून आपण काम करायचं आहे. त्यांना वाटलं तर त्यांना बरोबर घेऊन आपण जायचं आहे आणि ताकदीने निवडणुकीला समोर जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून ही भूमिका घेत असताना प्रत्येक फ्रंटलला आता काम करण्याची सुरुवात करूया. नंतर राजकारण होईल. आणि या फ्रंटलची गरज एवढ्यासाठी आहे की देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बदल करण्याचा प्रयत्न भाजपाने त्यांच्या असलेल्या सत्तेमधल्या लोकांनी करायला सुरुवात केलेली आहे. माणसामध्ये विभाजन करायचं आणि राजकारणाचा स्वार्थ साधून घ्यायचा. वेगवेगळ्या समाजाचे नेते त्या समाजामध्ये पाठवायचे आणि पक्षाच्या माध्यमातून आपल्याबद्दलचे एक वेगळ्या प्रकारचा विष ओकायचा, अशा प्रकारचं काम सुरू झालेलं आहे. माझी सूचना अशी आहे की आता संभाजीनगरमध्ये पण वेगवेगळ्या पक्षाच्या असलेल्या फ्रंटलने वेगवेगळ्या असलेल्या जाती समाजामध्ये आपले कार्यकर्ते तेवढ्याच तडकतेने उभे करून त्यांना काम करण्याच्या बाबतीमध्ये सूचना करायची आणि त्यांनी ते काम करून दाखवल्यानंतर त्याची दखल पक्ष म्हणून 100% आम्ही घेऊ, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतोय. आणि म्हणून मी सांगतो की पार्टी संपत नसते, पक्ष संपत नसतो. मी मीडियाला विनंती करणार आहे. आज एक बातमी आली, अध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे आणि रोहित पवारांची नियुक्ती झाली. रोहित पवार आता कार्यरत झालेले आहेत, शशिकांत शिंदे नामदारी आहे. आमचा संसार अजून 1 महिना सुरू झाला, जरा होऊन द्या. हे आमचा टीम वर्क आहे. आम्ही पदासाठी लालूच नाही. आम्ही नामदारी आहे का कारभारी आहे, आता काही महिन्यात मला काम करून दाखवत द्या. आमच्याकडे कुठली स्पर्धा नाही. आम्ही आहे किती टक्के हो? कोण बोलतो 20%, कोण बोलतो नाहीच, कोण बोलतो 30%, कोण बोलतो नाहीच. आमची टीम म्हणून आम्ही काम करून दाखवू. एक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार म्हणून देश समीकरणाचे परत उभं करण्याचा प्रयत्न आम्ही दोघं तिघजण करणार आहोत. कारण परत आता आमच्यात वाद लावू नका, राहिलेला पक्ष सुद्धा फोडायचा प्रयत्न करू नका. असं तो त्यांचा दोष नसतो. राजेश भैया इथं आहे, ज्येष्ठ आहे. मी अध्यक्ष म्हणून असलो तरी ते माझे नेते आहेत. ही संस्कृती पाळण्याचा प्रयत्न अध्यक्ष म्हणून मी करणार आहे. आणि ही आमची टीम आहे. 2029ला कोणी काही करू,
फार अलबेल नाही आहे. त्यामुळे सर्व विषय अध्यक्ष आणि सर्व फ्रंटलच्या लोकांना मी मनापासून धन्यवाद देईन. गाडी नाही, घोडा नाही, पण आली ना लोक. म्हणजे आम्ही इथे जातोय असं नाही राजेश भैया, नाशिकला होतो, बऱ्याच ठिकाणी आम्ही जातोय. सामान्य कार्यकर्ता झाडून येतोय आणि हे पाहायला मिळत आहे. आम्ही दोघांनी ठरवला दौरा करतोय, कसं काय होईल, लोक येतील का नाही येतील. पण बघितल्यानंतर मला आनंद वाटतो की आम्हाला हुरूप येतोय. आम्हाला तुमची उपस्थिती लढण्याची जिद्द देऊ जातो. त्यामुळे काही काळजी करू नका. आमच्या रोहित पवार दुसरे आमच्याकडे जसे अंजली दमानिया वगैरे आहेत, सत्तारूढ पक्षाचा भ्रष्टाचार बाहेर काढते. त्यांचा आमचं डिपार्टमेंट रोहित पवारकडे दिलेलं आहे. ते कोकाटेंचं काढलं त्यांनी, रमीचं, आज परिवहन मंत्र्याचं काढलं. म्हणजे मी बोलणार नाही, पण मागे आम्ही हाऊसमध्ये काढलेलं होते विषय. मध्यंतरी अनेक मंत्री आपल्या खात्यातल्या पीएला सांगून धाडी टाकायला लावायचे. आणि हे धाडी टाकल्यानंतर काय व्हायचं नंतर कोणालाच कळायचं नाही. आज एका मंत्र्याने अडवलं रॅपिडो म्हणून, त्याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला, रोहित दादा तुम्ही एक मंत्री कोकाटे काढला, आता रॅपिडोचा दुसरे मंत्री काढला, तुम्ही अजून तिसरा मंत्री काढाल, चौथा मंत्री काढाल, पण सरकारला भीती नाही ना. मुख्यमंत्री रोज क्लास घेत आहेत, नीट वागा नाही तर गै करणार नाही सांगून 4 दिवस झाले. आणि 5व्या दिवशी अशा प्रकारचा रॅपिडो बाहेर येतोय. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही जम देऊन सुद्धा हे मंत्री ऐकत नाही, बेतालपणाने काम करताय. आम्ही काल एका ठिकाणी सांगितलं, आम्ही 2 मंत्री होते ते या अधिवेशनामध्ये जर त्यांना राजीनामा देण्यापर्यंत जर आम्ही माघार घेतली नसती तर या राज्यामध्ये भ्रष्टाचार किंवा राज्यामध्ये या वेगळ्या प्रकारच्या स्टेटमेंट करण्याचं धाडस या मंत्र्यांकडे झालं नसतं. आज विरोधात म्हणून आमची एकच इच्छा आहे की आज सरकारच्या असलेल्या भूमिकेच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरला पाहिजे. त्यासाठी मी काही प्रोग्राम ठेवलेले आहेत. एक भक्का विरोधी पक्ष या महाराष्ट्रामध्ये कोणता असेल तो शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. अशा प्रकारचं काम करायला तुम्ही सुरुवात करा. म्हणून आम्ही जिल्ह्यावर आता स्थानिक प्रश्न असतील, आंदोलन असतील, ते करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतलेली आहे. म्हणून अध्यक्षांना आणि माझ्या सर्व समोरच्या कार्यकर्त्यांना सांगेल, अभी नाही तो कभी नाही. लढाई करायची आहे. इतक्या लोकांना पक्षात घेतात, रोज हा पक्षात जातोय, तो रोज त्या पक्षात जातोय, रोज त्या पक्षात जातोय. भूक तरी किती या लोकांची हो. कारण त्यांना हे पक्षात घेण्याचं कारण एकमेव आहे की महाराष्ट्रामध्ये विरोधकच कंपोज करून टाकायचा, म्हणजे आम्ही पाहिजे तशा पद्धतीने वागू शकतो. देशात आणि राज्यात सुद्धा अभेद नाहीये. ट्रम्पनी परवाच्या दिवशी 25% कर लावला, आता तो 50% केला. काही दिवसांनी 100% जाऊन एवढीच आमची इच्छा आहे. देशाच्या असलेल्या नेतृत्वाला भीतीच राहिली नसेल आणि सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आता जागतिक वाद होत असेल, त्याचा परिणाम वरिष्ठ पातळीवर होत नाही, त्याचा परिणाम खालच्या असलेल्या सर्वसामान्य जनतेवर होतो. महागाई वाढेल, वेगवेगळ्या प्रकारचा, आणि इतर राष्ट्राची कुंकवत आहे त्यांना ताकद देण्याचा मोठ्या राष्ट्राने प्रयत्न केला तर जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. आणि आज दुर्दैव आहे, या संदर्भामध्ये कोणी चर्चा करत नाही. आणि अशी चर्चा आली की त्याच्यात वेगळ्या प्रकारचे निर्णय, वेगळ्या प्रकारचे एखादा घटना ही त्या पद्धतीने उद्भवते. आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे, संभाजीनगर
त्याचा उल्लेख केला गेला. अनेक कार्यकर्ते काल आमच्याशी चर्चा करताना सांगत होते, साहेब ताकद द्या, आम्ही इतिहास घडून दाखवण्याचा प्रयत्न करू. आज आम्ही ताकद द्यायला आलेलो आहे. देशाची जगाची अस्थिरता ही देशाला महागाईच्या खोरीमध्ये नेते का काय अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह आपल्या समोर आहे. वेगवेगळ्या कर्ज बाजारामुळे हा महाराष्ट्र अक्षरशः या महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा राहायला लागलेला आहे. आणि म्हणून या संदर्भातले निर्णय घेत असताना फक्त तुमच्याकडून मी 2 महिने मागणार आहे. जे पदाधिकारी आहेत त्याचा लेखाजोखा माझ्या अध्यक्षांनी त्या फंडाच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी ठेवायचा आहे. 2 महिने माझ्या या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी रात्रंदिवस, तो अल्पसंख्याक असेल, मागासवर्गीय असेल, ओबीसी समाजाचा असेल, मराठा समाजाचा असेल, आम्ही लोकांमध्ये जाऊन सांगितलं पाहिजे, अरे हा तुमच्या आमच्यामध्ये भांडणं लावताय आणि राज्याकरते राजकारणाची पोळी या ठिकाणी भाजून घेत आहे. क्रांती कशी होते त्याचा उल्लेख रोहित पवारांनी केला. कोल्हापूरमध्ये एका महादेवी हत्तीबद्दल अख्खं कोल्हापूर रस्त्यावर उतरलं. सरकारला निर्णय बदलायला लागला. जनतेचा रोष वाढला. त्याची भावना आणि तीव्रता वाढवण्याचा प्रयत्न करणं ही आपली गरज आहे. म्हणून मी 2 महिने आपण सातत्याने कार्यक्रम द्यायचे. त्या कार्यक्रमामध्ये स्थानिक प्रश्न असेल त्याला गती देण्याचा प्रयत्न करतात. मी युवक आणि विद्यार्थ्यांना सांगणार आहे, रोहित पवारांच्या असलेल्या या संभाजीनगरची जबाबदारी देत असताना मी आपल्याला सूचना करतो. पहिली जबाबदारी या ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी संघटना आणि युवक संघटनेला सांगेल, युवकच्या अध्यक्ष टीम वर्क करा. विद्यार्थ्याच्या अध्यक्ष तुम्ही टीम वर्क करा. एक आपल्या असलेल्या आमचा या अध्यक्ष आहेत विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम घ्यायचा, तो म्हणजे रोहित पवारांना मी सांगेन, संभाजीनगरमध्ये नोकरीच्या संदर्भामधलं एक परिषद आपण घ्यायची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याच कार्यालयामध्ये घ्या आणि तिथे या जिल्ह्यातल्या ज्यांना ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांनी या परिषदेला हजर राहावं आणि त्याला नोकऱ्या देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा आपल्या या संभाजीनगरच्या राष्ट्रवादी कार्यालयातून होतोय. अशा प्रकारचा निर्णय आपण घेऊया. हा एक प्रकार झाला. आणि ज्यांची निवेदन येतील त्यांची निवेदन घेऊन इथल्या असलेल्या मुलांना या जिल्ह्यातल्या असलेल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये नोकरी मिळाली पाहिजे, हा आपला आग्रह असला पाहिजे. एकदा तुम्ही प्रयत्न करून भेटायचं, कंपनीच्या असोसिएशनला भेटू, प्रश्न मांडू, त्यांनी रिस्पॉन्स काय देतो तो बघू. नाही झालं तर पुढच्या वेळेला शशिकांत शिंदे तुमच्याबरोबर येतो. मग त्यांना कसं करायचं काय करायचं ते बघू आपण. आणि निदान त्यात ती 10 मुलं लागली तर बोलतील की आमच्यासाठी फक्त हा पक्ष लढत होता, हा संदेश देण्याचा प्रयत्न करू. आणि अध्यक्षांना सांगतोय, रोहित पवारांना सांगतोय, दानवेंना सांगतो, राजेश भाईंना सांगतो, दुसरा मोठा मोर्चा हा संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचा काढायचा निर्णय घ्यायचा. यामध्ये उद्या मला वाटतं अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये मोर्चा निघतोय, आपण सहभागी व्हा. जनतेच्या बरोबर आपण आहोत, त्यामध्ये आपण सहभागी होत आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा कोणी विरोध करायला मागत नाही. त्यांनी एवढी धाडस वाढलेलं आहे. प्रीपेड मीटर आणलं, सौर ऊर्जाचं मीटर लादलंय, शेतकऱ्यांना भाव नाही, खासगी खरेदी जोरात चाललेली आहे, पाऊस इतका पडला, खरीप पिकं झाली नाही, सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे, ती दिली जात नाही. पण 81,000 कोटीचा शक्तीपीठ लगेच केला जातो. पैसे दान धर्म केल्यागत करतायत.
आणि गरिबांसाठी देण्यासाठी वेळ नसेल तर या संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, युवकांसाठी, बेरोजगारांसाठी पहिला मोर्चा काढण्याच्या बाबतीमधली भूमिका सुद्धा तुम्ही निश्चित करा, तारीख निश्चित करा. आम्ही तिथं येऊ आणि महिलांपासून सगळ्यांच्या असलेल्या मोर्चातून वेगवेगळ्या विचार संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संभाजीनगरमध्ये आवाज उठवते हा संदेश देण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणाने करू. त्यावेळेस आत्मविश्वासाने उभा राहा, काही होत नाही. 2029 आमचं टार्गेट आहे, सत्तेमध्ये आपण जायचं, सत्ता आपणच करायची. 2 वर्ष मेहनत करू. लोकांच्या मनामध्ये नाराजगी आहे. अरे एक आंदोलन आलं तर भावनेतून लोक रस्त्यावर उतरतात, हा सरकारच्या बद्दलचा रोष आहे. त्याला आपलंसं करण्याचा प्रयत्न करून त्याला न्याय देण्याच्या बाबतीमधला भूमिका करून आपण रस्त्यावर उतरायचंय. ही भूमिका घेऊन करा. जो जास्त रस्त्यावर उतरेल सत्ता आल्यानंतर त्या कार्यकर्त्याचा मान सन्मान हा निश्चितपणाने करण्याची भूमिका आमची असेल. अशा प्रकारचा निर्णय आपण घेऊ. म्हणून मी मगाशी आल्यानंतर बघितलं, कार्यकर्ता आला, तो माणसं मुलं घेऊन आला. मी काल नाशिकला होतो, एक कार्यकर्ता होता, पद साधं आहे, पण खुर्च्या रिकाम्या झाल्या की तो बिचारा धावत होता आणि तिथे लोकांना बसवायला लावत होता. अशा कार्यकर्त्याची गरज आपल्याला आहे. म्हणून पदावर पण कार्यकर्ते आहेत, पण त्याचा योगदान नसेल, त्याच्या मागे 5 माणसं नसेल, त्याचा सुद्धा अहवाल मला द्या. त्याला राष्ट्रीय पातळीवर आपण काम करायचं. पण ग्राउंड पातळीवर आता लढणारा कार्यकर्ता उभा करूया आणि मी लढणाऱ्यांकडे लक्ष देईन. आणि तुम्ही काही काळजी करू नका, आता बाहेरचे आयात आणायचं बंद करून टाकणार आहे. जो माणूस इथं पक्षासाठी संकटाच्या काळामध्ये आता लढणार आहे, वातावरण झालं, चांगलं वेळ आली आणि उद्या वातावरण फिरलं, महाविकास आघाडी येते, बरेच लोक येण्याचा प्रयत्न करतील. त्यांना नगदी द्यायची नाही. जो आता प्रयत्न करेल, पडला तरी चालेल, पण तोच उमेदवार करायचा, अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण चालू. पण सगळीकडेच मागू नका, आता महाविकास आघाडी आपली खतम होऊन जाईल. जिथं आपली ताकद आहे, मग जिल्हा परिषदला या गटामध्ये आपला माणूस येऊ शकतो, पंचायत समितीला या गटामध्ये आपला माणूस येऊ शकतो, नगरपालिकेमध्ये या वार्डामध्ये आपला माणूस येऊ शकतो, प्रभागमध्ये हा माणूस येऊ शकतो. अशा प्रकारचं नियोजन आपण सगळ्यांनी करावं. मला खात्री आहे तालुका अध्यक्ष सगळे बसले होते, मगाशी बैठकीला, त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास होता. फक्त आधाराची गरज आहे आणि आधार देण्याच्या बाबतीमध्ये जबाबदारी आमच्या दोन्ही नेत्यावर दिलेली आहे. आपण काळजी करू नका. लढण्याचं आणि सामुदायिक संघटनेच्या माध्यमातून आपण इतिहास घडवण्याचा प्रयत्न करू आणि तो इतिहास घडवताना सरकारच्या 100 चुका रोज होत आहेत. रोज एक दिवस असा नाही की ब्रेकिंग न्यूज नाही. आता सकाळपासून सुरू आहे, सगळे दिल्लीला आहे. महाराष्ट्र दिल्लीवर गेला की लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. नक्की काय होणार आहे? संजय राऊत सांगतात सप्टेंबरला काहीतरी गडबड होणार आहे. भविष्य काळामध्ये मित्राला सुद्धा बरोबर ठेवायचा का नाही हा विचार भाजप करतो. आपल्याला संधी आलेली आहे, आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे सत्ता नाही, पण आपल्याकडे माणसं पेटवण्याची ताकद आहे. एवढा निर्णय घेण्याचा प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्न करा. आणि काय तुम्हाला कोणाकडे आंदोलन, कोणाला काय करायचंय, कोणाला कुठे जायचंय, कोणाला दाब विचारायचा बिंदास विचारा. त्यात जर कोणी न्याय दिला नाही तर आम्हाला संपर्क करा. तुम्हाला न्याय कसा मिळत नाही ते बघू आपण. म्हणून आजची बैठक एक मी पवार साहेबांच्याकडे जेव्हा जाईल, एका विचाराने जाईल. साहेब, अनेक राज्याच्या मधल्या अनेक जिल्ह्याचा अभ्यास आम्ही करतोय. संभाजीनगरमध्ये जो कार्यकर्ता, जो सामान्य कार्यकर्ता आहे, तो सर्व समाजाचा आहे, तो इतका आत्मविश्वासाने आहे की उद्या संभाजीनगरमध्ये आपल्याला चांगलं यश प्राप्त होईल इतका आत्मविश्वास मी घेऊन आलोय. एवढं मी साहेबांना सांगण्याच्या बाबतीमध्ये भूमिका मला होऊन द्या एवढीच विनंती करतो. आणि तुम्हाला खरंच सांगतोय, 1.5 दिवस मी दिले, 2 दिवस, 1.5 दिवस, त्याचं फळ काहीतरी होऊन द्या. काय होत नाही? अनेक राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष ज्यांना देश सोडून जावं लागला, एवढी लोकांनी क्रांती केलेली आहे. हा भारत आणि हा महाराष्ट्र आहे. हा जेव्हा पेटतो ना, तर भल्या भल्यांचं अस्तित्व निसटून टाकतो.
संभाजीनगरमधून ही वाद मी पेटवलेली आहे. आणि तरुण असतील, माझे ज्येष्ठ वडीलधारी असतील, पवारसाहेबांवर इतकी वडीलधारी मंडळी आहे आणि आजही पवारसाहेबांची साथ सोडली नाही. फक्त त्याला नवीनची जोड येऊन द्या. माझ्या विद्यार्थी युवक असतील, माझे फादर बॉडीचे नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या. बिंदास काम करा. तुम्हाला काय वाटलं अडचण आहे तर त्याच्यावर आपण आवाज उठवू. आता मगाशी तुम्ही विद्यार्थ्यांचा प्रश्न दिला, मी असेल, राजेश भैया असेल, रोहित दादा असेल, आमचा अध्यक्ष आहे विद्यार्थी, आम्ही लगेच कॉन्टॅक्ट केलेला आहे. आम्ही मंत्र्यांना सांगितलं बैठक लावा म्हणून. आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे, सारखे फोन आले पाहिजे, साहेब हे काम आपल्या लोकांचं आहे, हा विषय आमच्या लोकांचा आहे, तो मांडण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळावा. ही भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी. एका आत्मविश्वासाने जाऊ. उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे समीकरण होईल त्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार खासदार हे संभाजीनगर मधून द्यायचा, अशा प्रकारचा विचार करून आपण कामाला लागूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.